म्हणून काम करू। आणि याच मुद्द्यावरती काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ मध्यस्थी करणार आहेत। त्यांनी काय म्हटलंय पाहूया। आपल्यासोबत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ आहेत। सर, एबीपी माझामध्ये स्वागत आहे। नमस्कार स्वागत। सर, महापालिकांच्या निवडणुका झाल्यात, चंद्रपूरमध्ये आपण खूप मोठी मेहनत घेतली, शेवटच्या दिवशी रोड शोही केला आणि तुम्ही बहुमताच्या जवळपास पोहोचलेले आहात चंद्रपुरात। मात्र तिथं दोन काँग्रेसच्या नेत्यांमध्ये वाद उफाळलेला आहे आणि त्यामुळे कुठेतरी काँग्रेस अडचणीत आलेली आहे। आमचे दोन्ही नेते अत्यंत सक्षम आहेत। आपण बघितलं असेल की नगरपालिकेमध्ये चंद्रपूर जिल्ह्यात एकूण 8 ठिकाणी काँग्रेस विजयी झाली होती। त्याचाच कित्ता जो आहे हा फार सकारात्मक पद्धतीने महानगरपालिकेतही गिरवला गेला आणि येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये देखील चंद्रपूरमध्ये काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी लहरावल्याशिवाय राहणार नाही। आमचे दोन नेते आहेत, एक आमचे विधान परिषदेतले संसदीय विधिमंडळातील आमचे गटनेते विजय वडेट्टीवारजी आहेत, तर दुसरीकडे आमच्या खासदार आहेत आणि दोन्ही अत्यंत तुल्यबळ अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे। यांच्यात एक संवाद जो आहे हा माफक संवाद। आमचे दोन नेते आहेत, एक आमचे विधान परिषदेतले संसदीय विधिमंडळात गटनेते विजय वडेट्टीवारजी आहेत, तर दुसरीकडे खासदार आहेत। दोन्ही अत्यंत तुल्य अशा स्वरूपाचं आमचं नेतृत्व आहे। यात एक संवाद जो आहे हा माफक संवादचा विसंवाद किंवा कोणत्याही टोकापर्यंत कुठलेही विषय गेलेले नाहीत। पण तिकडे ज्या खासदार आहेत प्रतिभा धानोरकर यांनी सामूहिक राजीनामे देण्याचा इशाराही तुम्हाला दिला। नाही, त्यांनी असा कुठल्याही प्रकारचा इशारा दिला नाही। त्या फार मजबूत अशा कार्यकर्त्या आहेत, त्यांच्यात आक्रमकता आहे आणि त्या अनुषंगाने त्यांच्या बोलण्याचा विपर्यास हा होऊ शकतो। त्यांच्याशी माझा संवाद सुरू आहे। कुठल्याही प्रकारे काही टोकाची भूमिका किंवा राजीनामा अशा संदर्भात कुठलीही त्यांनी माझ्याशी बातचीत केलेली नाही आणि करणार देखील नाहीत। चंद्रपूर महापालिकेत काय होईल? सत्ता स्थापन करणार तुम्ही? काँग्रेस निश्चित सत्ता स्थापन करेल। आम्हाला मॅन्डेट मिळालेला आहे। मागच्या वेळेस आमच्या आकडा हा बहुतेक 12चा होता, 12वरून एकदम आम्ही 30च्या पलीकडे जे गेलेलो आहोत। तर चंद्रपूरवासियांनी भाजपच्या एकंदरीत कारकिर्दीला कंटाळून, तिथल्या भ्रष्टाचाराला कंटाळून, तिथल्या हेकेखोरीला कंटाळून काँग्रेसला मॅन्डेट दिलेला आहे आणि त्या मॅन्डेटच्या अनुषंगाने आम्ही निश्चित सत्ता स्थापन करू। पण दोन्ही नेत्यांनी म्हणजे वडेट्टीवारांनीही आणि धानोरकरांनीही आपापल्या गटाचे नगरसेवक हे विविध ठिकाणी ठेवलेले आहेत, हे कसं? नाही, अद्यापपर्यंत कुठल्याही प्रकारचा गट हा स्थापन झालेला नाही। 22 तारखेला त्याची अधिसूचना निघेल आणि त्यानंतर प्रदेश काँग्रेस कमिटीशी चर्चा करून महाराष्ट्रातल्या सर्व महानगरपालिका ज्या आहेत ते आपला गट स्थापन करतील। त्यामुळे पंजाच्या सिम्बॉलवर निवडून आलेले आहेत आणि सगळ्यांचा एकच गट स्थापन होईल। अशी कुठल्याही प्रकारे गट स्थापण्याची किंवा दुभंगलेला काँग्रेस आपल्याला दिसणार नाही। पालघरमध्ये आदिवासींनी मोर्चा काढला आहे वाढवण बंदराविरोधात। जल जंगल जमीन हमारी छे असं म्हणत त्यांनी भूमिपुत्रांनी हा मोर्चा काढलेला आहे जिल्हाधिकारी कार्यालयात। मूल निवासी आदिवासी यांच्या अधिकारांचं मोठ्या प्रमाणात हनन दुर्दैवाने सुरू आहे। गडचिरोलीला महाराष्ट्रातल्या एका कोपऱ्यात सुरू असताना आता पालघरमध्येही तशा प्रकारचं एक चित्र आढळून येत आहे। अडाणी यांना लाभ देण्याकरता जे सर्व शासकीय नियम, पर्यावरणाचे जे नियम आहेत ते धाब्यावर बसून त्या ठिकाणी सुरू असणारा जो पर्यावरणाचा ऱ्हास आणि पर्यायाने भांडवलशाहीला आणि पुंजीपतींना पोषक अशा स्वरूपाचं ते धोरण ते सरकारच्या माध्यमातून ठरवलं जातं, ते निषेधार्ह आहे। मूळ निवासाला, आदिवासाला, अनुसूचित 5 मधल्या क्षेत्राला संपूर्ण या बातमीसह बुलेटिनमध्ये वेळ झाली एक छोटासा ब्रेक घेण्याची। पाहत रहा एबीपी माझा।